गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आता सकाळची वेळ आहे आणि ऑलमोस्ट रेडी. मी छान मस्तपैकी फ्रेश झालेली आहे आणि आता मी सकाळचा नाश्ता करायला बाहेर पडणार आहे. काल मी येताना पश्चिम प्रवेशद्वारापाशी खूप सुंदर सुंदर नाश्ते पाहिले होते. अप्पे हा गरमागरम मस्तपैकी होते, पण तेव्हा खायला वेळ नव्हता मिळाला. सो आज मी वेळ काढून त्या ठिकाणी नाश्ता करायला जात आहे, कारण सुंदर सुंदर स्टॉल त्यांनी लावलेले होते. गरमागरम सगळेजण त्या ठिकाणी, प्रत्येक स्टॉलला खूप गर्दी होती. सगळेजण नाश्ता करत होते आणि तिथे कॉलेजसुद्धा असल्यामुळे, शाळा असल्यामुळे मुलांची, लोकांची, आलेल्या भाविकांची, सगळ्यांची प्रचंड गर्दी होती तिथे नाश्ता करण्यासाठी. सो आपण चान्स का चुकवायचा? सो त्याच्यामुळे आपण आज त्या ठिकाणी नाश्ता करायला जात आहोत. नाश्ता आणि चहाने दिवसाची सुरुवात ही अतिशय उत्तम होते. सो आता आपण या ब्लॉगला आपण सुरुवात करत आहोत. आता आपण चाललेलो आहोत पश्चिम प्रवेशद्वारापाशी नाश्ता करायला. सकाळ सकाळी मंदिराच्या परिसरातून जाताना खूप प्रसन्न वाटतं. स्ट्रीट फूडसाठी असे स्टॉल लावून उभे असतात. आपण आहोत आता पश्चिम प्रवेशद्वारापाशी. इथे शाळा असल्यामुळे शाळेच्या मुलांची गर्दी तर आहेच. आपण आता इथे नाश्ता करायला आलो आहोत. सुंदर अप्पे होते आणि इथे जरूर विजिट करा आणि अप्पे खायला या. माझा सकाळचा नाश्ता झालेला आहे. मस्तपैकी गरमागरम पोटभर अप्पे खाल्लेले आहेत आणि आता मी साधारणतः हे मंदिराच्याच पॅसेजमध्ये फिरते आहे. सो इथे एक श्री शाहू छत्रपती संगीत विद्यालय असं दिलेलं आहे. वेळ आणि मी इन जनरल लोकल मार्केटमध्ये फिरायला बाहेर पडणार आहे, कारण तसं कोल्हापूर मी खूपदा बघितलेलं आहे, त्याच्यामुळे काही बघायचं असं आता बाकीच नाही आहे. पण इन जनरल लोकल मार्केटमध्ये मी फिरायला बाहेर पडते आहे, तर त्याच्यामुळे मी आता काय काय करते, काय काय घेते किंवा कसं कसं मी फिरते हे मी तुम्हाला आता सगळं दाखवणार आहे. मी वेगळेच मसाले या दुकानात मसाल्यांची
मसाले दुकानात काम करते आणि आमची मसाले सगळे घरगुती आहे, ते घरगुती आहे, होममेडमध्ये आहे. तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि कुरिअर सेवा पण आमची आहे. मसाल्यांच्या दुकानात आणि मी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आणि आपल्या आवडीचं भडंग. सो या काकूंकडनं मी आता हे रिसीव केलेलं आहे आणि मस्तपैकी डोंबिवलीला घरी जाऊन खाणार आहे. आणि आता मी संध्याकाळच्या वेळेला मार्केटमध्ये फिरत आहे, त्यामुळे जे लोकल स्पॉट आहे ते मी कवर करण्याचा प्रयत्न करते आहे. कोल्हापूरमध्ये आलो आणि भेळ नाही खाल्ली कसं होईल. सो त्यानिमित्ताने आपण भेळ खायला जात आहोत. तर मी आलेले राजाभाऊ फेमस भेळच्या इथे. खूप गर्दी दिसते. आता भेळ खाऊया आपण मस्तपैकी. राजाभाऊमध्ये आले आणि सुंदर वेळ खाते. तुम्ही सुद्धा कधी कोल्हापूरमध्ये आला तर राजाभाऊ भेळला नक्की व्हिजिट करा आणि वेळ खायचा आनंद घ्या. माझं नाव यश पवार. आपलं महालक्ष्मी मंदिरच्या बरोबर शेजारी गणेश लेदर्स आणि ऐश्वर्या फुटवेअर या नावानं आपलं फर्म आहे. कोल्हापूर चप्पलचे आपण स्वतः उत्पादक आहोत. हे सगळं आपले सगळे जेंट्स आणि लेडीज जेंट्स असतात हे सगळे स्वतः आपण मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शन सगळं आपलं स्वतःच आहे. आपल्या इथं अनेक सेलिब्रिटी येऊन गेलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही धनंजय पवार म्हणू शकता तुम्ही, किंवा शिवराजसिंह चव्हाण आपले केंद्रीय मंत्री, हे सगळ्यांनी इथं भेटून केले आहेत आपल्या इथं. आणि आपलं हे नवीन शाखा आज आपण ओपनिंग केली आहे हा काय. आणि आपले मॅडम असतील यांनी आजच आपल्या शॉपला भेट दिली आहे आणि तुम्ही यापुढे आपल्या शॉपला भेट देऊन आपले चप्पल खरेदीसाठी तुम्ही ट्राय करू शकता. तुम्ही कोल्हापूरमध्ये आला आहात आणि तुमची राहायची सोय झाली नाही असं इथे एकही ठिकाण नाही. कारण इथे धर्मशाळा आहे, त्याच्यानंतर यात्री निवास आहेत. खूप उत्कृष्ट दर्जाचे यात्री निवास सध्याच्या घडीला बनवलेले आहेत. पूर्वी अशी सोय नव्हती एक धर्मशाळा सोडली तर. पण आता कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिराच्या परिसरात अनेक उत्कृष्ट यात्री निवास आहेत जिथे राहायची खायची उत्कृष्ट सोय केली जाते. जसे हॉटेल्स असतात त्याच पद्धतीने या ठिकाणी राहायची सुद्धा सोय असते. जर तुम्ही बघू शकाल या ठिकाणी मी या पद्धतीने राहिलेली आहे. आणि इथे यात्री निवास जे आहे त्या ठिकाणी खाली हॉटेलसुद्धा आहे. कारण आपण राहायची सोय बघितली की आपल्याला खायची सोय पण बघावी लागते. कारण बाहेर पडल्यावर आपल्याला कुठलाही खाण्यापिण्याचा आपल्याला त्रास होऊ नये, आपलं जेवण व्यवस्थित हवं आणि आपल्याला झोप व्यवस्थित मिळावी ही एक माफक इच्छा असते आपली. तर त्याच्यामुळे इथे उत्कृष्ट थाळीसुद्धा मिळते जेवणाची. सकाळचा नाश्ता मिळतो, संध्याकाळचं जेवण मिळतं. तर त्याच्यामुळे कधी जर आलात या परिसरात तर इकडच्या परिसरातल्या कुठल्याही यात्रीनिवासमध्ये तुम्ही अगदी विश्वास ठेवून तुम्ही उतरू शकता. सो आत्ता आपण आहोत दुकानाचं नाव सावली फूड्स दुकानामध्ये आणि ते अमृततुल्य चहा अतिशय छान मिळतो. काल मी संध्याकाळी पण चहा प्यायले होते आणि आत्ताही मी चहा प्यायला आलेली आहे. सो सकाळची सुरुवात चहासोबत. इथे चहा अप्रतिम मिळतो सावली फूड्समध्ये. मी दोन्ही वेळेस इथे चहा प्यायली आहे. तर तुम्ही तिथे चहा प्यायला येऊ शकता. हा मंदिरापासूनचा खूप जवळचा पॅसेज आहे बिनखंबी मंदिरापासून. सो इथे आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि आता माझी ऑलमोस्ट सगळी कामं आटपलेली आहेत. आणि बॅग पॅकिंग हा खूप मोठा टास्क असतो ज्यावेळेला आपल्याला कुठल्याही डेस्टिनेशनवरनं आपल्याला निघायचं असतं. ज्यावेळेला आपण फिरायला जात असतो तेव्हा आपली एकच बॅग असते, पण येताना आपला खूप सारा पसारा असतो. म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टी खरेदी करत असतो. प्रसाद, भडंग, कोल्हापुरी चप्पल
आणि महालक्ष्मी मंदिरात मला मिळालेली फ्रेम. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी पॅकिंग करताना खूप काळजीपूर्वक आपल्याला न्याव्या लागतात, कारण आपण मुंबईत प्रवासाला परतीला जात असताना तुम्हालाही माहिती आहे की आपल्याकडची गर्दी आणि सगळं ट्रॅफिक आणि 10-12 तासाचा प्रवास. सो या सगळ्या गोष्टीमुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मी आता पॅकिंग करून बॅकपॅक करत आहे आणि साधारणतः परतीच्या प्रवासाला लवकरच मी निघत आहे. सगळा पसारा मांडून बसलेली आहे मी इथे. सो हा माझा परतीच्या प्रवासाचा ब्लॉग असेल आणि यात आपण फार काही धमाल मस्ती करणार नाही आहोत आणि लवकरच आता इकडनं मी निघते. स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. पुन्हा एका नवीन व्हिडिओसह श्वेता व यूट्यूब चॅनलवर आपण नक्कीच भेटूयात. थँक्यू.